नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी. आज आलेल्या माहितीनुसार 3 महिन्यापासून बीड मसाज संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत. यामध्ये सुदर्शन गुले सोबत 7 ते 8 व्यक्ती यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या केली होती. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण यामधील आरोपी आणि पुरावे चार्जशीट पोलिसांना दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 8 फोटो व 15 व्हिडिओज समावेश आहेत. हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहेत. तसेच यामधील सुदर्शन गुले, जयराम चाटे यांनी मारहाण करून केलेले अत्याचार यांचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांना मिळाले आहेत. हे फोटो संतोष देशमुख यांच्या हत्येचे जिवंत पुरावे आहेत. हे फोटो पाहून किती हाल करून हत्या करण्यात आली आहेत. काही फोटो आपल्याला दाखवण्यात येणार नाही, कारण अतिशय क्रूरपणे अन्याय अत्याचार करून व्हिडिओ फोटो काढून मारहाण केली आहे. माणुसकीला काळिमा असणारी घटना घडली आहे. या गोष्टीचा रोष सर्वत्र पसरत आहे. यामधील मनोज जरांगे यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. फोटो व्हिडिओ व्हायरल होताच उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातून सतत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा व संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी यांना भर चौकात फाशी द्यावी आणि धनंजय मुंडे यांनी मंत्री व आमदार पदाचा राजीनामा द्यावा अशी विरोधी पक्ष, मसाजोग ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, अंजनी दमानिया यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे.